हे बघा, हे वाला आश्रम आहे. आमचे आदरणीय अरुण भाऊ पांडव. तर हे काय, कसे आहात तुम्ही सगळे लोक? आपले चांगलेच चालले नाही, चांगलेच राहतात. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग होणार आहे स्पेशल, कारण की आज आपण चाललोय अनाथ आश्रम मध्ये. म्हणजेच की तिथं मुलं वगैरे, त्यांना जेवण वगैरे देऊ मस्त. तर गाईज आता आम्ही चाललोय भाजीपाला वगैरे किराणा आणायला. आता घेतो भाजीपाला घेतलेला आहे आणि आता टाकतो पेट्रोल गाडी. तर फायनली आम्ही बाजार किराणा वगैरे घेऊन आलेलो घरी. आता तिकडे जाऊ, म्हणजे तिथे सामान वगैरे द्यायचे तिकडे, त्याच्यासाठी. तर चला, टूल नाही यायचं. चला, कुठं जायचं सांगितलं ना, कुठं जायचं सांगत नसतात. तर गाईज आम्ही इथं आलो, सामान वगैरे दिलं, ते किराणा भाजीपाला वगैरे. हे बघा, हे वाला आश्रम आहे. तर ते मुलं पण आत आहेत. तर संध्याकाळी आल्यावर दाखवू तुम्हाला. आता आलेलो आम्ही घरी. आता ते स्वयंपाक वगैरे करतील, त्यानंतर मग आता आम्ही जाऊ, गाडीवर जाऊ, नाही तर बघू सक्षमला बोलू गाडी घेऊन. तर भेटू थोड्याच वेळात. आता वाजलेले 6 आणि आम्ही झालो रेडी. बघा, सक्षम पण आलेला आहे गाडी घेऊन आणि रोहित भैया पण. हे बघा भाऊची गाडी. तर आता जाऊ डायरेक्ट आश्रमला. तर फायनली गाईज आता आम्ही निघलेलो आहे. बघा, जिलेबी मुलांसाठी. बघा, तर फायनली गाईज आम्ही आलेलो आहे आश्रम. हे बघा, हे वाला आश्रम आहे साबऱ्याचं. तर गाडी वगैरे पण लावलेली आहे. आता जाऊ, बघू शकता हे मुलं वगैरे तिथं. आणि हे राहायचं वगैरे, म्हणजे इकडं रूम वगैरे बांधणं चालू आहे. गाईज सक्षम फुल फॉर्म मध्ये सध्या. जमलं जमलं. हे पहा, राम राम. काऊन झालं? बघा गाईज, आता बसलोय सर्व जेवायला. मामा पण आलेले. काय घ्यायचं? शूटिंग व्हिडिओ घ्यायचा का? व्हिडिओ घेऊ आपण. ओके ओके. बघा, आमचे चालू आहेत जेवण. माय एका जनार्दनी पाय वंदित असे, येथे एक शीत दिसल्या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. आज पुरुषोत्तम मासाचा औचित्य साधून आमचे आदरणीय अरुण भाऊ पांडव यांनी या अनाथ मुलांना इथे येऊन अन्नदान केलं. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं दान जर असेल तर एक अन्नदान आणि दुसरं ज्ञानदान. आणि ज्या ठिकाणी ज्ञानदान चालतं आणि खरी गरज या अनाथ मुलांना ज्ञानाची, संस्काराची आणि अन्नाची आहे. खरं तर ते आमच्या वारीसोबतच असतात, वारकरी. आणि आजच नाही तर त्यांचे बरेचसे आमचे संबंध, बरेचसे सहकार्य राहतं. आणि चांगला एक मोलाचा सपोर्ट त्यांचा आमच्या पाठीमागं नेहमीच असतो. आणि आज त्यांनी पुरुषोत्तम मासाचं, अधिक मास अधिक पुण्य म्हणून या मुलांना अन्नदान दिलं. त्याबद्दल आश्रमाच्या वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद. खरं तर जीवनामध्ये जिथे गरज असेल तिथं आपण सहकार्य केलं पाहिजे, हे त्यांची संकल्पना आहे. रामकृष्ण आहे. पोराचं नाव काय सांगितलंय ना आता? गगन येणार आहे. छगन मगन सांगितलं. नाव सांग, नाव सांग पोराचं. तिसरा अवघड काम आहे यार. गाईज, आता उन्हाळा वगैरे, तर सध्या तर इथं झोपतात. मस्त कूलर वगैरेची व्यवस्था आहे. आणि पावसाळ्यात ते आतमध्ये झोपतात. इकडे हे शेड सारखं तिकडे. आणि सध्या रूम बांधणं चालू आहे ह्या साईडला. बघा, तर सध्या राहतात इकडे.
म्हणजे तिकडं रूम बनणं चालू आहे त्या साईडला. तर तिकडं होतीन काय दिवसांत शिफ्ट, पण सध्या काम चालू आहे त्यामुळे बघा इकडे राहतात सर्वजण मस्त. महाराजांचा नंबर आहे, नोट करून घ्या तसं. आणि मी स्क्रीनवर पण देईनच तुम्हाला, साईडला कॉर्नरला दिसून जाईल, तर संपर्क करू शकतात महाराजांना. आता आम्ही निघलो आहे वापस. बघा गाडी वगैरे काढलेली आहे बाहेर आणि मामा वगैरे ते येत आहेत आतून. तर आता जाऊ डायरेक्ट घरी. तर फायनली आता आलेलो आहे आम्ही घरी. मी सक्षम, रोहित भैया, आम्ही सगळेच आलेलो आहे घरी. आणि म्हणजे तिथं इतकं करमलं ना, म्हणजे ते मुलं वगैरे सगळं आमच्याजवळ येऊन बसले वगैरे, आम्हाला बोलू लागले. हे का नाही सक्षम हो? मस्त होतं एकदम. एक नंबर. कसं वाटलं विचार म्हणजे तिथं कर्म वगैरे लागलं सर्वांना, असं वाटू लागलं तिथून येऊच नाही. आणि तिथलची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे महाराज होते, ते जे आधी बघितले तुम्ही, तर ते महाराज त्यांच्या स्वतःच्या पैशानं पूर्ण मुलांना जेवण वगैरे खर्च सर्व त्यांचा असते. म्हणजे तिथून म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची देणगी येत नाही किंवा काही येत नाही. असंच तर समजा कोणी दिलं वगैरे तेव्हाच तसं. तर काय वाटलं सक्षम? काही नाही, एक नंबर आहे बा. मस्त वाटले, सगळे पोरं मस्त होते, बोलले वगैरे. हा, तुला शब्द ते आपलं काय काढून शब्द काय? नाही माझ्याकडे नाही नाही, बोलण्यासाठी. हा ते शब्दात व्यक्त नाही करता येत असं. तर तुम्हाला कोणाला जर समजा काही दान वगैरे करायचं असेल, अन्नदान करायचं असेल, तर तुम्हाला नंबर देतोच मी. तर तुम्ही नंबर साईडला बघून घ्या, त्या नंबरवर कॉल करा. ते महाराज मेन आहे तिथलचे, त्यांना बोलून घ्या. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडलेला असेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.